अनेक लोक या ठिकाणी जातीवर मतं मागतात आणि मग जातीमध्ये उपजातीवर मतं मागतात। मेडिकल कॉलेज, आपल्याला कल्पना आहे गरीबाचं हॉस्पिटल कुठलं असेल तर ते आमचं मेडिकल कॉलेज आहे। मुख्यमंत्री असताना निर्णय केला आणि शहरातल्या झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय आपण केला। देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा झोपडपट्टीमध्ये मालकी हक्काचे पट्टे हे या ठिकाणी आपल्या सरकारने दिले। मागच्याच महिन्यामध्ये मी 10,000 कोटी रुपयाच्या उद्योगाचं उद्घाटन केलं आणि 30,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचं भूमिपूजन केलं। इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आमच्या तरुणाईच्या हाताला रोजगार देण्याकरता हे महत्त्वाचं पाऊल आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उचललं गेलं आहे। भारत माता की। अरे हा दक्षिण नागपूरचा आवाज एवढा कमजोर आला तर कसं होईल? भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांच्या प्रचाराकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ते दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार आणि मागील 35 वर्षापासून माझे अत्यंत जवळचे मित्र असलेले मोहन भाऊ मते, आपले अध्यक्ष बंटी कुकडेजी, बलवंत भाऊ जिचकारजी, आमचे ज्येष्ठ मित्र विठ्ठल भाऊ भेदेजी, विजय असोलेजी, मनीषाताई पापडकर, देवेंद्र दस्तुरे, रितेश पांडे, परशु ठाकूर, संजय ठाकरे, अरविंद भाजीपाले, माधुरी पालीवाल, श्रीकांत शिवणकर, हितेश यादव, अमित कातोरे, विलास इंगोले, रुपालीताई ठाकूर, कल्पनाताई कुंभलकर, स्नेहाताई बिहाडे, त्याचप्रमाणे माधुरीताई ठाकरे, पिंटू झलके, रीताताई मुळे, दिव्याताई धुर्डे, वंदनाताई भगत, भोजराजी डुंबे, समीरजी शिंदे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज खरं म्हणजे मोहन भाऊंकरता आशीर्वाद मागण्याकरता मी या ठिकाणी आलोय। तसं तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा मोहन भाऊंच्या पाठीशी सातत्याने राहिलाय आणि त्यांनी देखील मागील 5 वर्षांमध्ये सातत्याने या भागामध्ये काम करत मोठ्या प्रमाणात या भागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला। मला आठवतं ज्यावेळी कोविडची महामारी होती, अनेक लोक ज्या काळामध्ये घरामध्ये लपले होते, बसले होते, घाबरले होते, बाहेर निघत नव्हते, अनेक नेत्यांनी तर आपले टेलिफोन देखील बंद केले होते। त्यावेळी मोहन भाऊंनी 100 खाटांचं सेंटर तयार केलं आणि त्या माध्यमातून कोविडच्या रुग्णांची सेवा केली। आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्या घरी अन्न पोचलं पाहिजे म्हणून एक मोठं अन्नछत्र उघडलं आणि प्रत्येक झोपडपट्टीमध्ये गरीबाच्या घरी
मध्यमवर्गीयाच्या घरी 2 वेळचं जेवण घरपोच देण्याचं काम या नागपूर शहरामध्ये मोहन भाऊ मतेंनी केलं। ही संवेदनशीलता मोहन भाऊची आपण बघितली। अनेक ठिकाणी रुग्णवाहिका दिल्या आणि त्या माध्यमातून मोठं काम या ठिकाणी त्यांनी केलं। आज आपण पाहू शकतो दक्षिण नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी या नागपूर शहरात जे काम केलं त्या दक्षिण नागपूरचा चेहरा मोहरा हा मोहन भाऊंनी बदलला। आज इंदोरा ते दिघोरी उडान पूल जवळपास 998 कोटी रुपयाचा हा मोहन भाऊंच्या मागणीने आला। अजनीमध्ये 6 पदरी पुलाचं बांधकाम 450 कोटी रुपयाचं हे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। रेशीमबाग ते केडीके टेलिफोन एक्सचेंज चौक 251 कोटी रुपयाचा पूल त्या ठिकाणी होतोय। निर्मलनगर उमरेड रोड पासून वर्धमान उडान पूल 274 कोटी रुपयाचा होतोय। माळगीनगर बेसा पॉवर हाऊस पासून शताब्दी नगर पर्यंतचा उडान पूल जवळपास 275 कोटी रुपयाचा होतोय। सक्करदरा तलावाकरता 52 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणला। नवीन सिवर लाईन करता 200 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणला। नाल्याकर जंबूदीप नाल्याकरता 40 कोटीचा निधी त्यांनी आणला। मानेवाडा ते बेसा सिमेंट कॉन्क्रीट रोड करता 20 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आणला। वंजारी नगर पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या जवळ सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते 12 कोटी रुपयाचे त्यांनी केले। उमरेड रोड येथे क्रीडा संकुलाकरता 12 कोटी रुपये त्यांनी घेतले। बालाजी नगर येथे ई लायब्ररीच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाचं काम त्यांनी केलं। बेसा पॉवर हाऊस जवळ जवळपास 7 कोटी रुपयाचा रस्ता, त्याचप्रमाणे नरसाळ्याला 6.5 कोटी रुपयाचा रस्ता, संजय गांधी नगर ते पिपळा 16 कोटी रुपयाचा रस्ता आणि हे सगळं करत असताना छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाकरता 100 कोटी रुपये हे मोहन भाऊंच्या माध्यमातून आले आणि संविधान भवनाकरता 15 कोटी रुपये हे मोहन भाऊंच्या माध्यमातून आले। म्हणजे सर्व भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मोहन भाऊंनी विकास केला। खरं म्हणजे राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर हा झालेला बदल आपण सगळ्यांनी बघितलाय। अनेक लोक या ठिकाणी जातीवर मतं मागतात आणि मग जातीमध्ये उपजातीवर मतं मागतात, पण मोहन भाऊंनी या ठिकाणी तिरळे कुणबी समाजाचे भवन बनवलं, खैरे कुणबी समाजाचे भवन बनवलं, भावने कुणबी समाजाचे भवन बनवलं आणि त्यासोबत आमच्या संत सावता सांस्कृतिक भवनाकरता पैसे दिले, वारकरी भवनाकरता 18 कोटी रुपये दिले। समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्रितपणे या ठिकाणी त्यांनी जे काम केलं मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। एक अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा नेता म्हणून मोहन भाऊंकडे आपण बघतो। आज राज्यामध्ये आपलं सरकार आहे, आपल्या सरकारने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलं। विशेषतः मोहन भाऊंच्या मागणीवर मेडिकल कॉलेज, आपल्याला कल्पना आहे गरीबाचं हॉस्पिटल कुठलं असेल तर ते आमचं मेडिकल कॉलेज आहे, पण प्रचंड दुरावस्था या मेडिकल कॉलेजची होती। मोहन भाऊंनी मागणी केली, मी 500 कोटी रुपये या ठिकाणी मेडिकल कॉलेजला दिले, त्याचं काम सुरू आहे। येत्या काळामध्ये आमचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जे आहे ते प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं चकाचक होत आहे। गरीब तिथे गेल्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल पेक्षा चांगल्या सोयी, आधुनिक सोयी, आधुनिक मशिनरी, देशातले सर्वोत्तम ओटी ऑपरेशन थिएटर्स हे त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून होत आहेत आणि खऱ्या अर्थानं एक मोठं काम या ठिकाणी होत आहे। आज आपण पाहू शकतो मोहनजींची सातत्याने मागणी असायची की आमच्या दक्षिण नागपूरमध्ये मेट्रो येत नाही। नितीनजींकडे यायचे, माझ्याकडे यायचे, म्हणायचे आमच्यावर अन्याय आहे। शेवटी नितीनजींनी निर्णय केला आणि मोहनजींच्या मागण्यावर आमच्या रिंग रोडवर सर्क्युलर इलेक्ट्रिक बस मेट्रो सारखी सुरू करण्याचा निर्णय झाला। देशातली पहिली सर्क्युलर बस
ही मोहन मतेजी तुमच्या मतदारसंघात सुरू होणार आहे आणि माझ्या मतदारसंघापर्यंत येणार आहे आणि त्यातनं रिंग रोडवरच्या लोकांना आणि सर्क्युलर मुवमेंट करणाऱ्यांना एक मोठा दिलासा या माध्यमातून होणार आहे। आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत असताना या नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण केली। नागपूर शहरामध्ये मी मुख्यमंत्री असताना निर्णय केला आणि शहरातल्या झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय आपण केला। देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा झोपडपट्टीमध्ये मालकी हक्काचे पट्टे हे या ठिकाणी आपल्या सरकारने दिले आणि आज दक्षिण नागपूर असो, पूर्व नागपूर असो, पश्चिम असो, दक्षिण पश्चिम असो, सगळ्या भागामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे जे आमचे लोक आहेत त्यांना मालकी हक्काचे पट्टे दिले जात आहेत। आज नागपूरमध्ये आपण आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स आणल्या, एम्स आली, IIM आली, IIIT आली, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आली, सिम्बियोसिस आली, नरसी मुंजी आली। या सगळ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्समुळे नागपूर शहर एज्युकेशन हब होत आहे। आपण जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुण्याचा जर आपण इतिहास बघितला तर पुणे हे पहिले एज्युकेशन हब झालं आणि त्यानंतर इंडस्ट्री हब झालं। जिथे चांगलं शिक्षण असतं तिथेच उद्योग येतो, तिथेच रोजगार येतो। आजपर्यंत आपल्या मुलांना चांगल्या शिक्षणाकरता पुण्याला, मुंबईला, हैदराबादला, बँगलोरला जावं लागायचं। आता त्या सगळ्या इन्स्टिट्यूशन या आपल्या शहरामध्ये आल्या आहेत आणि देशामध्ये या ठिकाणी एम्स आणि IIIT एकत्रित असलेलं एकमेव शहर हे आपलं नागपूर शहर झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या मुलांकरता या वेगवेगळ्या सोयी निश्चितपणे आपण केलेल्या आहेत। आज नागपूरमध्ये नवीन विमानतळ आपण करतोय, मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आले आहेत। आज मला सांगताना आनंद वाटतो, मागच्याच महिन्यामध्ये मी 10,000 कोटी रुपयाच्या उद्योगाचं उद्घाटन केलं आणि 30,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचं भूमिपूजन केलं। इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आज नागपूरमध्ये येते। आमच्या तरुणाईच्या हाताला रोजगार देण्याकरता हे महत्त्वाचं पाऊल आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उचललं गेलं आहे। आज दीक्षाभूमी असेल, ताजबाग असेल, सगळ्या प्रकारची धर्मस्थळं आहेत त्याला आपण मदत केली। ड्रॅगन पॅलेस टेम्पलला 275 कोटी रुपये दिले आणि त्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन पुढे नेण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आज खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या प्रकारे नागपूर शहराचा चेहरा बदलला माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, नदी संवर्धनाच्या योजना असतील, आपल्या नाग नदी करता जवळपास 2,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले की ज्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये प्रदूषण मुक्त अशा प्रकारची नाग नदी, अविरल वाहणारी नाग नदी, निर्मल वाहणारी नाग नदी ही देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। परवा देशातले एक फार मोठे पत्रकार नागपूरला इलेक्शन कव्हर करायला आले होते आणि त्यांनी मला मेसेज केला। ते म्हणाले, मी अनेक वर्षानंतर नागपूरला आलो, एखाद्या आंतरराष्ट्रीय शहरात आलो असं मला वाटतंय, म्हणून तुमचं आणि गडकरी साहेबांचं अभिनंदन आहे। हे नागपूरचा विकास या ठिकाणी आपण करून दाखवला। आज आपण पाहू शकतो ओबीसी समाजाकरता आपल्या सरकारनं केलेलं काम हे खरोखर लक्षणीय आहे। आपल्याला माहिती आहे, मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ओबीसी करता वेगळं मंत्रालय आपण सुरू केलं, अनेक योजना तयार केल्या। आज ओबीसी करता या महाराष्ट्रात 54 हॉस्टेल आपण तयार केले। प्रत्येक जिल्ह्यात एक मुलींचं हॉस्टेल, एक मुलांचं हॉस्टेल आपण तयार केलं आणि ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना 40,000 रुपये ते 60,000 रुपये अशा प्रकारे स्टायपंड देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यासोबत आपण महाज्योतीची निर्मिती करून आमच्या ओबीसी समाजाच्या मुलांना
परदेशी शिष्यवृत्ती दिली, त्यांना IAS IPSचं ट्रेनिंग दिलं, त्यांना MPSCचं ट्रेनिंग दिलं, त्यांना फेलोशिप करता मोठ्या प्रमाणात मदत केली। आज ओबीसी समाजाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आपण मोदी आवास योजना आणली, ओबीसी समाजाकरता 10 लाख घरं या ठिकाणी आपण तयार करतोय। ओबीसी समाज असो, SC समाज असो, आदिवासी समाज असो, NT असो, VJ असो, प्रत्येक समाजाच्या जीवनात आपण परिवर्तन घडवतोय। तेली समाजाचं महामंडळ आपण तयार केलं, या ठिकाणी सोनार समाजाचं महामंडळ आपण तयार केलं, आमच्या हलबा समाजाचं महामंडळ आपण तयार केलं। समाजातल्या विविध घटकांना एकत्रित करून त्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय। आणि आता आपण ठरवलेलं आहे, आपल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज आमच्या तरुणाईला आम्ही देणार आहोत, की ज्याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन करायचं आपण ठरवलेलं आहे। बंधू भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर अनेक योजना आम्ही सुरू केल्या, शेतकऱ्यांकरता असतील, तरुणांकरता असतील, महिलांकरता असतील। आपल्याला कल्पना आहे, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी एक मंत्र आपल्याला दिला, या देशाला जर विकसित भारतामध्ये परिवर्तित करायचं असेल तर भारताची 50% लोकसंख्या ही महिला माता भगिनी आहेत। जोपर्यंत या माता भगिनी आपल्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं केंद्रबिंदू होत नाही, तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम आखला। लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनातून आमची जी दीदी, जी आमची बहीण वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवेल, तिला लखपती दीदी म्हणायचं। मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या। पुढच्या काळात 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 50 लाख आणि त्यानंतर 1 कोटी लखपती दीदी तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून लेक लाडकी सारखी योजना सुरू केली। या योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला, जर घरी मुलीचा जन्म झाला, त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली की तिला 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी आपण देतो आहोत। मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे असा प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे। एवढंच नाही तर आपल्या लक्षात आलं, आज या काँग्रेसच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं खासगीकरण केलं। इंजिनिअरिंग कॉलेज यांचे, मेडिकल कॉलेज यांचे, DED कॉलेज यांचे, BEd कॉलेज यांचे, लॉ कॉलेज यांचे, MBA कॉलेज यांचे, आणि एकेका कॉलेजची फी 2 लाख, 3 लाख, 4 लाख, हे सगळे गळगंज झाले। पण गरिबांनी आपल्या मुलांना शिकवावं कसं, हा प्रश्न निर्माण झाला। आणि विशेषतः मध्यमवर्गीयांच्या आणि गरिबाच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 1 मुलगा असेल, 1 मुलगी असेल, तर आई बाप म्हणतात मुलाला शिकवू, तेवढेच पैसे आमच्याकडे आहे, आणि मुलीला सांगतात बाई तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बस। कितीही हुशार मुलगी असली तरी पैशा अभावी तिला घरी बसावं लागतं। आम्ही आता आई बापांना सांगितलं, मुलीला शिकवण्याची तुमची ऐपत नसेल तर काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाची काळजी घेतील। आणि आपण मुलींना उच्च शिक्षण 100% मोफत केलं। डॉक्टर बना, इंजिनियर बना, MBA बना, वकील बना, 1 नवा पैसा लागणार नाही। लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये सगळी फी राज्य सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी भरतोय। एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, महिलांना आपण ST मध्ये 50% कन्सेशन दिलं।
आता महिलांना 50%च तिकीट लागतं. ज्यावेळेस योजना घोषित केली तर एसटीचे लोक आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणाले ही योजना सुरू करू नका, आमची एसटी तोट्यात आहे, ती खड्ड्यात जाईल. आम्ही सांगितलं करावी लागेल. महिन्याभरापूर्वी तेच लोक आले, म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी आले सुरू करू नका, आता म्हणता बंद करू नका. म्हणाले साहेब ही योजना सुरू झाली ना, इतक्या महिलांनी एसटी मध्ये प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली. आता मी माहिती घेतली, मी म्हटले जमलं कसं, चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, प्रवासाला मीच जाऊन येते, तुम्ही गेल्या तर त्या ठिकाणी दुप्पट खर्चही येतो, गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा काय काय खाता आणि आपलं सगळं बर्बादी पैशाची करता. आम्ही अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून या ठिकाणी येतो आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आज मोठ्या प्रमाणात प्रवास करतायत. आणि आपण त्यासोबत एक महत्वाची योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या महिलांना 1500 रुपये महिना देणं आपण सुरू केलं. योजना आणली, हे काँग्रेसचे लोक, उबाठाचे लोक, शरद पवारांचे लोक योजना होऊच शकत नाही, ही नकली योजना आहे, पैसा जाणारच नाही, हे जमणारच नाही, तुम्ही खोटं बोलताय. त्यांच्या नाकावर टिच्चून 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले. यांचे चेहरे छोटे छोटे झाले. पण माझ्या बहिणींना मला सांगायचं आहे, आम्ही जसे तुमचे लाडके भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरतायत. या सावत्र भावांनी, तुमच्या काँग्रेसच्या सावत्र भावांनी ही योजना बंद करावी म्हणून नागपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. कोण आहेत याचिका दाखल करणारे? नानाभाऊ पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी याचिका दाखल करून सांगितलं लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा कचरा करणं आहे, ही योजना तुम्ही बंद करा. आम्ही देखील त्या ठिकाणी लढलो आणि न्यायालयाने योजना बंद होणार नाही, ती चालूच राहील म्हणून या ठिकाणी सांगितलं. आणि आता बहिणींनो, पुन्हा तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला की 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत. हा निर्णय आपण घेतलाय. पण सवाल एवढाच आहे, लाडके भाऊ निवडून आले तर मोहन भाऊ हात वर करतील आणि लाडक्या बहिणींचे 1500चे 2100 करतील. आणि सावत्र भाऊ निवडून आले तर उद्धव ठाकरेंनी तर घोषणाच केली आहे, आमचं सरकार येऊ द्या, युती सरकारच्या सगळ्या योजना बंद करतो. या सावत्र भावांनी या सगळ्या योजना बंद करायचं ठरवलंय. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, आपल्याला या निवडणुकीमध्ये तुमच्या करता काम करणारं सरकार हे द्यायचं आहे. मला माहिती आहे मोहन भाऊंनी सांगितलं या दक्षिण नागपूरमध्ये म्हाडाची मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत. या वसाहतींचे 2 प्रश्न आहे. एक प्रश्न म्हणजे त्यांना इंडिव्हिज्युअल मालकी मिळत नाही आहे, ती देण्याच्या संदर्भात निश्चितपणे आपण निर्णय करू. आणि दुसरा महत्वाचा विषय, मोहन भाऊंची इच्छा आहे ज्याप्रमाणे मुंबईमध्ये आम्ही बीडीडी डेव्हलप केली, 120 चौरस फूट वाल्याला 500 चौरस फुटाचं घर मिळालं, त्याचप्रमाणे म्हाडाच्या वसाहती या ठिकाणी रिडेव्हलप झाल्या पाहिजेत आणि आमच्या तिथल्या रहिवाशांना अधिक मोठं अधिक चांगलं घर हे मोफत मिळालं पाहिजे. मोहन भाऊ चिंता करू नका, मी जरी राज्यात काम करत असलो तरी नजर ही नागपूरकडेच असते. त्यामुळे ज्या ज्या योजना मुंबईला लागू केल्या त्या नागपूरला देखील लागू करू. आणि तुमच्या दक्षिण नागपुरातल्या ज्या ज्या म्हाडा वसाहतींना या ठिकाणी रिडेव्हलपमेंट पाहिजे त्यांना एक्स्ट्रा FSI देऊन, पाहिजे त्या सवलती देऊन त्यांचं या ठिकाणी रिडेव्हलपमेंट आपण करून दाखवू, हा विश्वास देखील मी आपल्याला देतो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या दक्षिण नागपूरमध्ये, दक्षिण नागपूर हे भारतीय जनता पक्षाचं आहे. सातत्याने माननीय गडकरी साहेबांवर, आपल्या आमदारांवर दक्षिण नागपूरने प्रेम दाखवलं आहे.
यावेळची दक्षिण नागपूरची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे। मला समजलंय समोरून नोटांची बंडल सुटलेली आहेत, नोटा फिरतायत, पण त्यांना मी सांगू इच्छितो, अरे नोटांच्या भरोशावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर या देशामध्ये केवळ टाटा आणि बिर्ला हेच देशाचे प्रधानमंत्री झाले असते। नोटांच्या भरोशावर नाही, वोटांच्या भरोशावर निवडणूक जिंकता येते आणि हे वोट त्यालाच मिळतात जो जनतेमध्ये राहतो, जो जनतेमध्ये काम करतो। मोहन मते त्या व्यक्तीचं नाव आहे, अर्ध्या रात्री देखील जो धावून येतो। मोहन मते त्या व्यक्तीचं नाव आहे जो यारो का यार आहे, जो आपल्या कार्यकर्त्या करता आपल्या नागरिक